अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तयारीचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आज मतदान होत आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी जी आहे तर ती पूर्ण केलेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जर बघितलं तर 3,33,543 एवढे मतदार आहेत, तर एकूण मतदान केंद्र हे 374 एवढे आहेत। ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 2180 कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। सोबतच वेगळा पोलीस फौज फाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे। तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर 3 अपक्ष उमेदवार जे आहेत तर ते निवडणूक रिंगणामध्ये आहे। यामध्ये आपण जर महत्त्वाचं जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका जी आहे तर ती जाहीर केलेली नाही। त्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत तर ते कुणाला पाठिंबा देतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता मतदान कर्मचारी जे आहेत तर ती आपली पूर्वतयारी जी आहे तर ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा लक्षात घेता मंडपाची व्यवस्था जी आहे तर ती देखील निवडणूक विभागाच्या वतीने जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तयारी पूर्ण झालेली आहे आणि 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, बुरहाननगर, अहिल्यानगर। राहुरी नंतर आता जाऊयात बारामतीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।